शेखर नाईक प्रोडक्शन्स आणि शाकुंतल कला मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने वेगळ्या वाटा या मालिकेत आपण आज एका वेगळ्या जोडीला भेटणार आहोत. श्री नितीन ढेपे आणि रुचा ढेपे, ज्यांनी ढेपेवाडा हा सुंदर प्रकल्प उभा केला. एक सुंदर वास्तू त्यांनी निर्माण केली. नमस्कार. नमस्कार. ढेपेवाडा हा इतका सुंदर तुम्ही प्रकल्प उभा केलात, याची संकल्पना तुम्हाला कशी आणि केव्हा सुचली? आपलं लहानपण ज्या वातावरणात गेलेलं असतं त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट आपल्या पुढच्या आयुष्यावर होत असतो. आणि आमच्या वेळेचा जो काळ होता, म्हणजे साधारण तुमची पण पिढी थोडीशी पुढे आहे, पण आमच्या वेळेचा जो काळ होता तो खूप सात्विक साधं राहणीमान आणि असा तो काळ होता. तर माझं लहानपण सगळं डहाणूला गेलं, मुंबईजवळ. आणि मे महिन्याच्या सुट्टीत किंवा दिवाळीच्या सुट्टीत मी पुण्याला यायचो. तर डहाणूला आमचं चाळीत वास्तव्य होतं. चाळीतलं वातावरण, तिथलं राहणीमान हे अनुभवलेलं होतं. पुण्यात आल्यानंतर राजोळी वाड्यातलं राहणीमान आम्ही अनुभवलेलं होतं. तर ती जी साधी राहण्याची जी काही पद्धत होती किंवा त्या ज्या काही वास्तू होत्या, त्यातले जे खेळ होते, नंतर सगळ्याच गोष्टी, म्हणजे त्या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपल्या मनात बसलेल्या असतात. आणि त्याच्यानंतर मी शिक्षण झालं माझं. शिक्षण झाल्यानंतर मी सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्लीट केलं आणि मग पुण्यात बांधकाम व्यवसायाला सुरुवात झाली. तर त्यानंतर माझा पुन्हा वाड्यांशी संबंध आला. तर आता कसं होतं की त्यावेळेस जे काही अनुभवलेलं होतं ते मला तसंच वातावरण इथे अपेक्षित होतं. पण नंतरचा काळ इतका फास्ट बदलत गेला की वाडे वेगाने लयाला जात होते. आणि कुठेतरी ग्रूमिंग असतं आपलं लहानपणी. तसं माझ्या आईवडिलांचं पण, आई माझी स्कूल टीचर होती, तर तिचं सगळ्या ज्या काही कल्चरल ॲक्टिव्हिटीज होत्या त्या भरपूर असायच्या. तिच्यात क्रिएटिव्हिटी भरपूर होती. ती क्रिएटिव्हिटी कुठेतरी माझ्यामध्ये उतरलेली होती. आणि नंतर मग शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर, सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी जसा बांधकाम व्यवसायात पडलो, तर तो काळ असा होता की बरेचसे वाडे वेगाने विकसित होते. म्हणजे खूप कारणं होती त्याला. कारण फॅमिलीच्या जे काही हे होते, प्रॉब्लेम्स होते की पुढच्या जनरेशनमध्ये परत हे वाद नको जायला, किंवा वाड्यांची निगा राखणं अवघड होत जात होतं. त्यामुळे ते वाडे रिडेव्हलप होत होते. आणि माझ्याकडे फायनान्शियल सपोर्ट मला काही नव्हता. तर त्यावेळेसचे जे वाडे होते ते मालकांना किंवा वाडेकरूंना फ्लॅट देऊन अशा प्रकारे डेव्हलपमेंटला मिळायचे. मग त्या ह्याच्यातनं मी त्याच्यात व्यवसायात वाडे डेव्हलप करायला सुरुवात केली. पण हे सगळं करत असताना जेव्हा वाडा, माझ्या आजीचा पण वाडा होता, तो पण मी रिडेव्हलप केला. हे सगळं करत असताना त्या वाड्यातल्या मालकांची किंवा त्यांच्या जे काही भाडेकरू असायचे त्यांच्याशी माझा खूप संवाद व्हायचा त्यांच्याशी. कारण ते कसं, तो काळ असा होता की खूप असं काही बिझनेस रिलेशन्स असा काही प्रकार नव्हता. तर त्यांच्याशी संवाद साधताना मला जाणायचं की त्यांना त्या वास्तूविषयी खूप आस्था असायची. कारण त्यांचं लहानपणापासूनची सगळी कार्य त्या वास्तूमध्ये पार पडलेली असायची. तर त्यांच्याकडनं ती वास्तूतली त्यांच्या ज्या काही जागा असायच्या त्या ताब्यात घेताना त्यांचे थरथरणारे हात आणि ओलावलेले डोळे मला हेलावून सोडायचे की अरे हे सगळं. कारण त्यांना खूपच ते त्रास व्हायचा ते सोडताना. आणि जेव्हा ती वाड्याची वास्तू मोकळी व्हायची, ते जेव्हा जागा सोडून जायचे, तर त्या वास्तूमध्ये मी पाडण्यापूर्वी गेलो की मला असं त्रास व्हायचा. अरे आपण हे सगळा इतिहास पुसतो आहे. कारण यांच्या 7-7 पिढ्या तिथे नांदलेल्या, त्यांचे सगळे आठवणीचे क्षण, त्यांच्या सगळ्या एकत्र नांदलेले क्षण, हे सगळं पुसणार आहे. आणि नंतर जेव्हा वाडा पाडून त्याची इमारत बांधल्यानंतर तो सगळा हे चेंज झालेला असायचा सिनारिओ. म्हणजे अगदी 180 डिग्रीजमध्ये. आधी जे खूप खेळीमेळीने राहणारे वातावरण होतं वाड्यातलं, तर ते सगळं संपलेलं असायचं. मग ते जुने वाद करून नवीन बिल्डिंगमध्ये सगळे लोक भांडणाच्या इतिहासच पुसला जायचा. आणि मग ते असं वाटायचं की आपण हे कशासाठी रिक्रिएट केलं आहे, आपण कशासाठी रिडेव्हलप केलं आहे.
म्हणजे असं आपल्याला हे अपेक्षित नव्हतं की हे सगळं पुसलं जाणं, नंतर त्याच्यानंतर ते जे राहणीमान आहे ते तरी नवीन इमारतीमध्ये यायला पाहिजे होतं, तर ते पण दिसलं नाही. मग ते जास्ती त्रासदायक व्हायचं की अरे आपण जे केलं आहे ते चुकीचं केलं आहे का काय. मग त्या जाणीवेतनं माझ्या कुठेतरी ती संकल्पना निर्माण झाली की नाही, आपण हे परत एकदा उभं करायला पाहिजे की ते जे सात्विक राहणीमान होतं, ते जॉईंट फॅमिलीजमधलं जे राहणीमान होतं, किंवा मी म्हटलं तसं मी चाळीत पण राहिलो, चाळीतसुद्धा सर्वसाधारणपणे तसंच वातावरण होतं, असं काही वेगळं हे नव्हतं. पण ती सात्विकता कुठेतरी हरवल्यासारखी वाटली. त्याच्यातनं ह्या संकल्पनेचा जन्म झाला असं मला वाटतं. मनात आलं पण तुम्ही ते प्रत्यक्षात आणलं, त्यामुळे खरं म्हणजे कौतुक आहे तुमचं. आणि मग ती कल्पना तुम्ही अर्थातच रुच्याला सांगितली. वाडा असा उभा करायचा असं जेव्हा नितीनने तुला सांगितलं, तर तुझी पहिली रिॲक्शन काय होती? 2004 साली म्हणजे ती कल्पना प्रत्यक्ष बोलून दाखवली 2004 साली. आणि जेव्हा त्यांनी बोलून दाखवली तर पहिल्यांदा म्हणजे मला नाही असं हे होतं. कारण कसं असतं की जग आता चकचकीत ह्याच्याकडे आकर्षित होतं आणि तिथे जे पडतंय ते आपण बांधायचं, म्हणजे जिथून लोक लांब जात आहेत ते आपण जवळ करायचं, हे अवघड होतं. पण त्यांनी सांगितलं, त्यांनी काय आठवणी सांगितल्या की मी वाड्यात लहानपणापासून राहिली, पुण्यातलीच असल्यामुळे. तर मग मला असं झालं नाही, आपण वाडा अनुभवला आहे की किती मजा असते वाड्यात, किती मोकळेपण असतं, की अंगण असतं, चौक असतो, पुढचं अंगण, मागचं अंगण, हे सगळं मी अनुभवलं आहे. मग माझ्या मुलींना, त्यांच्या मुलांना मी काय दाखवणार आहे? नाही दाखवणार ना काही. मग त्या थोडंसं पटलं मला की नाही, कारण आता मी जिथे बघते तिथे की भारत असू दे, अमेरिका असू दे, कुठेही जगात जा, सगळ्या बिल्डिंग सारख्या दिसतात. माझं वेगळं पण काय आहे? मग ते कुठेतरी पटल्यावर, म्हणजे त्याला साथ असणारच होती, मला मनातून पटलं नसतं तरी, पण तरीसुद्धा ते मनापासून पटल्यावर ते जास्त ह्याने साथ पुढे गेली. मनापासून 2004 साली पहिल्यांदा तुम्ही रुच्याला सांगितलं, त्यानंतर ती प्रत्यक्ष हो म्हणेपर्यंत बराच काळ गेला. तुम्ही तिला कसं पटवलं? आधी तुमचं लव्ह मॅरेज आहे का? तेव्हा पण पटवलं होतं का तिला? नाही, तसं नाही. ॲक्च्युली कसं आहे की माझ्या मनात खूप ते स्ट्रॉंगली ठरलेलं होतं की आता तीव्र इच्छा होती की ते करायचंच. आणि तर तिचे कसे तिचे कन्सर्न्स स्वाभाविक आहे की आता याची गणितं कशी बसणार, कारण असं आधी कोणी केलेलं नव्हतं. बरं, उद्या हे कसं आहे की हे म्हणजे ब्लाइंड गेम होता थोडक्यात सांगायचं झालं तर, की उद्याची माहिती नव्हती की लोकांना हे आवडेल की नाही, किंवा असं तुम्ही वाडा बांधताय म्हणजे तुम्ही प्रवाहाविरुद्ध जाताय, वेगळ्या वाटेने जाताय. तर ती वाट तुम्ही जी निवडताय, म्हणजे हमरस्त्यावरून जे जाणारी लोक आहेत ते त्यांना कसं असतं, त्यांना माहिती असतं की सेफ आहे, आपण नक्की 100% आपल्या ह्याच्यावर पोचणार. पण तुम्ही वेगळ्या वाटेने जाऊन उद्याचे काय जे काही खाचखळगे आहेत किंवा त्याच्यात येणाऱ्या अडचणी याचा विचार केला का, असं तिचं म्हणणं होतं. पण माझ्या मनात हे फिक्स होतं की पुढे काय जे होईल तो बघूयात आपण, आत्ता आपण त्याचा विचार करायचा नाही. आत्ता आपला एम काय ते, तर त्याच्यात कुठल्याही गृहिणीला अडचण कशी असते तर ती आर्थिक स्थैर्याची. पण मी व्यवसायात असल्यामुळे मला त्याची भीती नव्हती. मला माहिती होतं की मी लाथ मारेन तिथे पाणी काढीन. कारण कसं आहे की मला ती कॉन्फिडन्स होता की ठीक आहे, मला आणि दुसरं माझा बिझनेस होता, मी बांधकाम व्यवसायात होतो. मी विचार काय केला की जरी समजा अडीअडचणी आल्या तरी माझा तो व्यवसाय चालू होता. म्हणजे इथे हे चाललं नाही चाललं याची काहीच गॅरंटी नव्हती, किंवा हे लोकांना आवडेल नाही आवडेल याचं काहीच नाही. फक्त प्रश्न कुठे होता की गणित ह्याची जमतील की, त्याच्याविषयी मला पण साशंकता होती. पण मी ते तिला काही दाखवलं नाही. तिला म्हटलं तू त्याची काळजी करू नकोस, तुझी आणि मुलींची व्यवस्थित मी काळजी घेईन आणि तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही याचं मी तिला आश्वासन दिलं. आणि मी तयार आहे. आणि तसाच तिचा सपोर्ट पहिल्यापासून चांगलाच होता, प्रश्नच नाही. खूप मोठा प्रवास असणार आहे नक्कीच. पण असं नाही का तुम्हाला वाटलं की एखादा वाडा पाडून जेव्हा तुम्ही बिल्डिंग बांधलीत नवी, तिथंच जुना वाडा बांधावा का? ते आर्थिक गणितात बसणारं नव्हतं? नाही, तिथे शक्यच नव्हतं आणि माझ्याकडे तेवढे रिसोर्सेस पण नव्हते. आता कसं आहे की मी म्हटलं तसं मगाशी संकल्पना माझी डोक्यात होती, मग ती तयार झाली, त्याचं हे झालं. त्याच्यानंतर आता जसं हिच्याशी बोललो मी 2004ला,
पण नवीन तिथे माझ्याकडे कुठे जागेचा पण सोर्स नव्हता आणि ती सगळी गणितं जमणं गरजेचं होतं. म्हणून मग मी जागेचा शोध सुरू केला. तर तो शोध सुरू केल्यानंतर मला जागा मिळायला 7 वर्ष लागली. मुळशी भागात ढेपेवाडा उभारावा असं तुम्हाला का वाटलं? कारण मला अशी सिनिक जागा पाहिजे होती की त्याच्यातनं एकतरी किल्ला दिसावा महाराजांचा. कारण कसं आहे की वाडा हे मराठा वास्तुशैलीशी रिलेटेड आहे, तर तो महाराजांचा किल्ला त्याच्यातनं दिसावा, त्या वाड्यातनं असे होते. आणि फॉर्च्युनेटली इथनं 2 किल्ले दिसत होते, तुंग तिकोना आणि लोहगड पण दिसतो थोडा लांबून. तर ते एक मला हे होतं, त्याच्यामुळे मला ती जागा शोधण्यात खूप वेळ गेला. मग हळूहळू मग तोच तर मी सगळा काही खर्चाची हे तजवीज करत होतो की कशा प्रकारे होईल, प्लॅनिंग चालू केलं. मग फॉर्च्युनेटली माझी डॉक्टर अविनाश सोनींची गाठ पडली. मग त्यांनी मला सांगितलं, मग ॲक्च्युली कसं माझ्या मनात वाडा बांधायचं होतं, फक्त मराठा वास्तुशैलीचा माझा अभ्यास नव्हता. पण त्यांची त्याच्यात डबल PhD आहे आणि त्यांनी ते म्हणले नाही आपण करायचं तर त्याला ग्रँजर यायला पाहिजे. तर ग्रँजर येण्यासाठी मग साधा वाडा बांधला असता तर त्याला कदाचित तेवढं स्वरूप आलं नसतं. पण हे मराठा वास्तुशैलीमुळे आणि वाडा संस्कृती असं ते दोघांच्या आमच्या विचारांचं कॉम्बिनेशन झालं आणि हा वाड्याचं प्लॅनिंग आम्ही चालू केलं. आणि त्यानंतर मग ती जी प्रोसेस सुरू झाली ती सगळी बांधकामाची प्रोसेस होती. किती जागा घेतली तुम्ही? सुरुवातीला ही साधारण आम्ही 58 गुंठेच घेतली होती. 58 गुंठे तुकड्या तुकड्यात घेतली, कारण जसे जसे पैसे येत गेले तसे जागा घेतली. आणि मुळशीमध्ये येण्याचं कारण असं होतं की एकतर हे मुंबईपासून पण जवळ आहे आणि पुण्यापासून पण, म्हणजे मुंबईपासून 3 तासात लोक इथे येतात. आणि दुसरी ही थोडीशी डोंगरावरची जागा आहे, ही हिल स्टेशन आहे, प्रायव्हेट हिल स्टेशन आहे गिरीवन. तर इथे लोणावळ्यापेक्षा जास्ती पाऊस पडतो आणि सराउंडेड बाय ग्रीनरी, सगळं सुंदर वातावरण होतं. आणि त्याचं एक जो सिनिक स्वरूप आहे ते मला भावलं. म्हणजे मी रादर तुम्हाला सांगेन की ही जागा फायनलाइज करण्याच्या आधी मी 60 वेळा फक्त येऊन इथे उभं राहून बघून जायचो. 60 वेळा? 60 वेळा येऊन गेलो मी. तुमची तपश्चर्या आहे म्हणजे. त्याचं खरंच कौतुक करायला पाहिजे. 60 वेळा मी येऊन इथे बघून फक्त तिथनं व्हिज्युअलाइज करायचो मी की इथे मी वाडा बांधला तर कसा दिसेल आणि काय कशा प्रकारे बांधला पाहिजे हे ते व्हिज्युअलाइज करून मी तिथे हे करून जागा फायनलाइज. आणि हा किल्लाच एक छोटा वाडा म्हणण्यापेक्षा एक छोटा किल्ला म्हणायला पाहिजे, कारण हा डोंगरावर आहे वास्तू. स्वरूप तसं थोडंसं आहे. म्हणजे खालच्या बाजूने बघितलं ना तर ती जवळजवळ 250 फूट दगडी वॉल आहे. म्हणजे खालच्या बाजूने बघितलं तर तो किल्लाच दिसतो, छोटा किल्ला. म्हणजे आता कसं आहे की किल्ला, गढी आणि वाडा असं ते 3 स्टेप्स आहेत. किल्ला खूप मोठा असतो, गढी ही मीडियम स्केल असते आणि वाडा छोटा असतो. मी खरं म्हणजे गढीच म्हणणार होते, पण तुम्हाला नेमकं सांगता येईल. पण हे सगळ्याच त्याच्यात असं मिश्रण झालेलं आहे. वाडा, गढी, छोटासा किल्ला. हां, म्हणजे कॉन्सेप्ट मला क्लिअर होता आणि मी म्हटलं तसं वाडा बांधायचं हे होतं. पण मराठा वास्तुशैलीचा त्यांचा अभ्यास जास्ती होता. म्हणजे आता हे जे प्लॅनिंग आहे तर ते सगळं हे खंड सिस्टीमवर होतं पूर्वीचं. मराठा वास्तुशैलीवरचे जे काही बांधकाम आणि सरदारांचेच वाडे असायचे. तुम्ही उल्लेख केला मगाशी की कुठल्या तरी सरदाराचा वाडा, तर हे सरदारांचेच वाडे असे असायचे. कारण सर्वसामान्य नागरिकांनी बांधलेले वाडे जे होते ते साधारण स्वातंत्र्य पूर्वकालात म्हणण्यापेक्षा ते स्वातंत्र्यानंतरचे होते. पूर्वकालात सरदारांचे वाडे होते. म्हणजे मराठा साम्राज्याच्या अस्ताच्या आधी 1818 सालाच्या आधी ते सगळे सरदारांचे वाडे होते. आता पुण्यातले काही आपल्याला दिसतात, रास्तेवाडा आहे, विश्रामबाग वाडा आहे, बारामतीला बाबूजी नाईकांचा वाडा आहे, सासवडचा पुरंदरे वाडा आहे, नंतर साताऱ्याला कदम वाडा म्हणून एक आहे, सापचा वाडा आहे, सापला पण एक सुंदर वाडा. हे सगळे मराठा सरदार, करेक्ट. तर ते हे सगळे सरदारांचे वाडे होते. तर त्याचं ग्रँजर इथे यावं असं त्यांना पण वाटत होतं. माझ्या दृष्टीने ते परत मी आर्थिक याच्याशी होतो, पण आमचं खूप वैचारिक ह्याच्या म्हणजे देवाणघेण्यातनं आम्ही ते स्वरूप द्यायचं ठरवलं. तर त्याचा दिवाणखाना केला आहे आणि स्वरूप सगळं तसंच आहे की त्याला महाद्वार, म्हणजे आता आपण जेव्हा एंट्री करतो तर ते महाद्वार आहे. त्या महाद्वारातनं
तिथे पूर्वी देवड्या असायच्या, तर त्याला तिथे ते भालदार चोपदार किंवा सिक्युरिटीचा पहिला पॉईंट असं ते तसं ते केलं. वरती नगारखाना आहे, म्हणजे आम्ही इथं फिजिकली वाजवत नाही तो, पण तिथे ठेवलं आहे, म्हणजे सिस्टीम ठेवली आहे. तर तिथे नगारा वाजवला जातो. नंतर आल्यानंतर तुळशी वृंदावन अशी ती सगळी रचना केली. म्हणजे ते सगळ्या गोष्टी, आजूबाजूची झाडं, म्हणजे ती पारंपरिक झाडं लावणं वगैरे अशी ती रचना करून हा वाडा डिझाईन केला तसा. ढेपेवाड्याची संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी तो प्रवास तुमचा कसा झाला? खूप मोठा प्रवास असणार आहे नक्कीच. कलाकृती कुठलीही जी आहे ती एका माणसाच्या हातून होत नाही, तर ती त्याला अनेक हात लागले तरच ती घडू शकते. तसं मी जसं म्हणलं तसं डॉक्टर अविनाश सोनींचं तर मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे त्यांनी बियॉन्ड काय म्हणता येईल की प्रोफेशनलिझम किंवा प्रोफेशन असं व्यावसायिक कुठल्याही हे न ठेवता त्यांनी खूप त्याच्यात जीव ओतला माझ्या एवढाच. त्याच्यानंतर अनेक माझे मित्र, म्हणजे आता कसं झालं की आम्ही जागा घेतली, जागा हे करून बांधकाम सुरू केलं. बांधकाम सुरू केल्यानंतर कसं झालं की त्यावेळेस साधारण प्लेनच्या स्वरूपात बांधकाम होतं आणि 2008-09च्या आसपास एकदम तिप्पट रेट झाले सामानाचे, साहित्याचे, आणि माझं आर्थिक गणित सगळं कोलमडलं. मग आम्ही पुन्हा बोपळे चौकात आलो, मी आणि रुचा. मग पुन्हा आम्ही बसून सगळी कॅल्क्युलेशन्स केली की अरे म्हटलं आता हे आपलं गणित सगळं जमणार नाही आहे. मग त्या कंडिशनमध्ये आता काय करायचं बरं, पुढे उद्या जर का समजा परत अडचणीत आलो तर तसं नको. मग असा विचार आला की हे आहे त्या स्थितीत सोडून द्यायचं, कारण आपल्याला पुढे जमणार नसेल तर. कारण मला पण उमेद तेवढीशी वाटत नव्हती. पण ते काय असेल काय कोण जाणे. म्हणतात ना की अगर आप दिल से चाहो तो पुरी कायनात, तसं काहीसं झालं. काही मित्रांकडनं मदतीचे हात उभे राहिले. त्यांना म्हटलं मी माझ्याकडनं अशी अपेक्षा करू नका की मी तुम्ही म्हणाल त्यावेळेस मी पैसे परत करू शकेन. कारण कसं आहे की मलाच माहिती नव्हतं हे कसं होऊ शकेल. तर ते म्हणले तू काही काळजी करू नको, मी माझ्याकडनं जेव्हा होईल तेव्हा आपण हे बघूयात. पण ते मी कर्ज स्वरूपातच विचार केला होता की असं नको, कारण कोणी जरी हे करतं तरी ते कर्ज स्वरूपात त्यांचं जे काय असेल त्याच्याप्रमाणे रिटर्न मी सगळ्या गोष्टी ठरवून घेतल्या. आणि मग म्हटलं आता हे होतं आहे तर कशाला चान्स सोडा. मग मी हिला सांगितलं की म्हटलं असं असं आहे, आपण जायचं का पुढे. हो म्हटली. मी आता कसं आहे शेवटी सगळ्या गोष्टी विचारून करायला पाहिजे. मग पुन्हा काम सुरू झालं. पण इथे कसं होतं, इथल्या वेदर कंडिशन्स खूप हे आहेत, ॲडव्हर्स आहेत. कारण इथे पाऊस खूप तुफान पडतो, तर त्याच्यामुळे 4 महिने ऑलमोस्ट काम बंद असायचं. आणि मग ती सगळी माणसं परत गोळा करायची, परत इथे आणायचं. त्यावेळेस अशी परिस्थिती होती की इथे ट्रकवरती यायचं नाही. मग वाळूचा एक ट्रक खाली उभा करायचा, तिथे 4 ट्रॅक्टर पाठवायचे, त्या ट्रॅक्टरमधनं वरती वाळू आणायची किंवा सगळं सामान जे काय असेल ते कौलं हे ते सगळं सामान वरती आणायचं. आणि अशा रीतीने तो सगळा टास्क होता. माणसं यायची नाही, त्यांना सांगायचो आम्ही पेरुंगुटला काम आहे आणि इकडे घेऊन यायचो. नंतर मी चांदणी चौकात लोकांना उभं करायचो, त्यांना सांगायचो की या, मी इनोव्हामध्ये माझी गाडी होती, त्या गाडीमध्ये 10 जण आम्ही बसून घेऊन यायचो, दिवसभर काम करायचं, संध्याकाळी घेऊन जायचं, अशी ती परिस्थिती होती. तर त्या ह्याच्यातनं ते काम आम्ही हे केलं. पण त्यावेळेसच सायमल्टेनियसली इथल्या गावातल्या लोकांचं खूप मला सहकार्य मिळालं. लोकल लोकांचा सहभाग हा ढेपेवाड्याच्या उभारणीत मी सांगतो की कोळवण किंवा आमचा जो डोंगरगाव एरिया इथल्या रहिवाशांमुळे हा ढेपेवाडा उभारायला आहे. आणि त्याची मी त्या सगळ्या लोकांची नावं मी खाली पाटी लिहिली आहे, याला लागलेले हातभार. म्हणजे त्याच्यात सगळे आमचे कारागीर पण आहेत, कामगार पण आहेत, नंतर सप्लायर्स आहेत. आज सप्लायरनासुद्धा अवघड होतं इथे सप्लाय करणं मटेरियल, पण ते माझ्या आधीचे रिलेशन्स होते. आणि कामगारांच्या बाबतीत म्हटलं तर कामगारांना पण मी इथे काम करताना त्यांना फक्त एकच सांगितलं होतं की म्हटलं काय एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही एक चांगलं काम करताय. आणि म्हटलं मी तुम्हाला कुठलाही असं प्रेशराईज करणार नाही की तुम्ही
एवढंच काम करा एवढंच, कारण कसं आहे तिकडनं कंट्रोल करणं खूप अवघड होतं. मी काय आठवड्यातनं 2-3 दिवस यायचो, बाकी त्यांच्याच हवाली असायचं. त्यांना सांगायचो की तुम्हाला चांगलं काम करायचं एवढं लक्षात ठेवा, मी तुम्हाला प्रेशराईज करणार नाही, तुम्हाला मी पूर्ण जे काय असेल ते तुमचा मोबदला देईल, पण तुम्ही एक चांगली कलाकृती घडवताय एवढं लक्षात ठेवा. आणि ते कुठेतरी त्यांना हे झालं असेल, कारण शेवटी कसं आहे मी सांगणं आणि ती कलाकृती घडवताना कलाकाराने ते प्रत्यक्षात उतरवणं याच्यात जमीन आसमानाचा फरक असतो. आणि त्यांचं जर का स्किल इथे उतरलं नसतं तर कदाचित एवढी चांगली कलाकृती झाली नसते. म्हणून त्यांना सगळ्यांना त्यांची एक आठवण म्हणून मी तो बोर्ड लिहून ठेवला आहे की त्या सगळ्या माणसांची प्रति कृतज्ञता. आणि इव्हन गिरीवनची आमची जी टीम आहे त्यांच्या स्टाफने सुद्धा खूप मदत केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं असतं की सहकार्य मी म्हटलं जसं सगळ्यांचं आहेच आहे, मित्रमंडळी आहेत, नातेवाईक आहेत, नंतर सगळे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर म्हणतात ना की हिंदीमध्ये एक म्हण आहे की काय बरं किंवा जन्म देणाऱ्यापेक्षा पालनकर्ता जास्ती महत्त्वाचा असतो. तर तसं आत्ता गेली 11 वर्ष म्हणजे ही वास्तू सांभाळणारे जी लोक आहेत, कसं आहे उभारणं हे सोपं आहे, पण ती सांभाळणारी इथे आल्यानंतर लोकांचं आदरातिथ्य करणारी जी लोकं आहेत, तर ती लोकं खूप महत्त्वाची. तर त्यांचं फार मोठं सहकार्य आहे. आज माझ्या ॲब्सेन्समध्ये सगळी मंडळी जवळजवळ 30-35 जणांचा स्टाफ असतो याच्या वेळेस, पण इतर वेळेससुद्धा सगळी आमची जी लोकं आहेत ती टीम आहे ती अगदी प्रेमाने आणि अगदी खूप मायेने ही वास्तू सांभाळत असतात आणि खूप छान आदरातिथ्य लोकांचं करतात. त्याच्यामुळे शेवटी कसं आहे की हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जरी बांधकाम होणं ही गोष्ट वेगळी आहे, पण लोकांपर्यंत पोहोचवणारी ही टीम पण तेवढीच महत्त्वाची आहे ना. कारण त्यांनी जर का व्यवस्थित सगळ्या गोष्टी सांभाळल्या तरच ते आज मेंटेन करणं सोपं नाही आहे. म्हणजे माझ्या ॲब्सेन्समध्ये या सगळ्या गोष्टी ते मेंटेन करतात. हे फार महत्त्वाचं आहे.